आणि मुंबई पोलिसांचं कौतुक करतो, धन्यवाद देतो। मालवणी येथे पण 65 पैकी 64 मशिदीचे भोंगे खाली आले आहेत। आतापर्यंत मुंबईचा 800हून अधिक मशिदीचे 1500हून अधिक भोंगे खाली आले आहेत। मुंबई अनेक वर्षानंतर भोंगा मुक्त झालं आहे। पण तुमच्या या मोहिमेनंतर अनेक जे मुस्लिम समाजचे नेते ते नाराज आहेत, ते अजितदादाला भेटले होते। त्यांनी मागणी केली आहे की तुम्ही अशा ठिकाणी जाऊ नका जिथे वाद निर्माण होतो। भोंगा मुक्त मुंबई करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य होतं। आजपर्यंत 2002 मध्ये कायदा आला, गणपती नवरात्री सगळ्यांनी तो मान्य केला। 23 वर्षात एकही मशिदीने एकाही ठिकाणची परवानगी घेतली नाही। आता सगळ्यांना लाईनीत परवानगी घ्यावी लागते। काय मुस्लिम लीडर आहे त्यांना त्यांच्या समोर वोट बँक दिसते, वोट जिहाद दिसतो, म्हणून हे यांचं तांडव नृत्य चालू आहे। पण मी त्या सगळ्यांना सांगतो, ते धमकी बमक्याला मी काय घाबरत नाही। लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होणार, कुणाला धमकी देत आहेत? मुंबईत एकाही मस्जिदीवर भोंगा राहू देणार नाही। किसान सिद्दीकी यांनी सांगितले की तुम्ही काही पण बोलतात, काही पण करतात, त्याचा काही फरक नाही। हो, निश्चित भोंगा मशिदीवर अनधिकृत चालणार नाही, चालू देणार नाही। काही मुस्लिम नेते असे समजत होते हमें यह कायदा लागू नहीं पड़ता है, महाराष्ट्र में सभी को कानून बराबर का है। जे मुस्लिम माफिया नेते या मशिदीचा द्वारा लेन जिहाद करण्याचा प्रयत्न करत असेल तेही होऊ देणार। अनेक मशिदीमध्ये मुस्लिमांची बैठक सुरू झालेली आहे या भोंग्यावरून, त्याबद्दल काय सांगायची गरज नाही, कारण की इथं कपोळ कपिल कल्पना आहे तुमची। नमाजाचा मध्ये कोणी येत नाही। अजान आम्ही पण नमस्कार करतो, विषय मशिदीचा नाही आहे, अजानचा नाही आहे, नमाजचा नाही आहे। पण भोंग्याच्या नावाने MIM असो, अबू आझमी असो की मग आमचे कोण असलम शेख असो, त्यांना सगळ्यांना आपल्या पोळ्या भाजायचा असेल ते नाही भाजू देणार। 5 तारखेला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत, हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन करणार आहेत मुंबईमध्ये। काय शुभकामना। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।